वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर। विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधात 232 मतं। आज राज्यसभेत कसोटी। वक्फमध्ये कोणताही गैरमुस्लिम सदस्य नसेल, अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण। वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शहांचा विरोधकांवर आरोप। सुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण। तर अजितदादांनी काकांना आशीर्वादापुरतं मर्यादित ठेवलं, फडणवीसांची कोपरखळी। बीडला सुतासारखं सरळ करणार, अजितदादांचा इशारा। अधिकाऱ्यांची केली कान उघाडणी। निगरगट्ट अधिकाऱ्यांना बदलावं लागेल, अजितदादांची ठाम भूमिका। अजित पवारांच्या बीड दौऱ्याकडे पाठ फिरवत धनंजय मुंडेंची मुंबईत फॅशन शो मध्ये उपस्थिती। आजारपणाचं कारण देत धनंजय मुंडेंची दौऱ्याला दांडी। पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श। सरसंघचालकांचं नागपुरात मोठं वक्तव्य। प्रेक्षकांना नोटीस पाठवणाऱ्या पोलिसांना कुणाल कामरानं डिवचलं। बँकरला दिली देशभरात कुठेही ट्रिपची ऑफर, तर कामराला मिळणाऱ्या पैशांची चौकशी करा, शिंदेंच्या शिवसेनेची तक्रार। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती। दर कपाती विरोधात महावितरणची नियामक आयोगाकडे याचिका। 1 एप्रिलपासून लागू होणार होती दर कपात। सोनं लवकरच 1 लाखांवर जाण्याची शक्यता। जागतिक स्तरावरची अनिश्चितता आणि अमेरिकेच्या धोरणांचा सोन्याच्या दरांवर थेट परिणाम। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वर्धा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका। रब्बी पिकांचं नुकसान। आंबा, काजू बागायतदार हवालदिल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।